नमस्कार मित्रांनो, कोकण ट्रिपसाठी जात असताना सुंदर यात्तामाने घाटातून जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा एक्सपर्ट ड्रायव्हर निलेश मोरे निलुभाऊ एक सुंदर पद्धतीची ड्रायव्हिंग या घाटामधून करतोय. आणि खरंच मित्रांनो, ड्रायव्हिंग असावी तर अशी. आणि खरंच मित्रांनो, ड्रायव्हिंग जी आहे ना त्याची ती इतकी एक्सपर्ट ड्रायव्हिंग आहे. गाडीचा स्पीड बघा, इतकी सुसाट वेगात गाडी चालते आमची गाडी. आणि हा स्पीड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, या स्पीडवरूनच कळत असेल की गाडीचा स्पीड किती आहे. आणि सुसाट वेगात सुटलेली गाडी ही तामाणे घाटातून जसे जसे वळण येतात तसं तो बरोबर कव्हर करतोय. आणि बघा, सुंदर पद्धतीचं वळण त्यानं कव्हर केलं आहे आणि गाडी एक सुसाट वेगात परत एकदा चालली. घाट खूप मोठा आहे मित्रांनो, पूर्ण गाडी येतात, लाईट चमकते तोंडावरती. परंतु त्याचा तो एक इतका त्याला अनुभव आलेला आहे, दांडगा अनुभव आहे. आणि आम्हाला जायचं आहे कोकणामध्ये. आज आमचा संध्याकाळचा मुक्काम, आम्ही कदाचित 2 वाजतील आम्हाला तिथे जायला. आणि 2 वाजतील, आम्ही 2 वाजता बरोबर तिथं पोचल्यानंतर तुम्हाला तिथे 1 मिनिटाचा फक्त क्लिप बनवेल आणखीन. आणि आम्ही झोपणार आहोत. सकाळी उठून परत आम्ही बीचवरती जाणार आहोत. पण तोपर्यंत म्हटलं एक संध्याकाळचा जातानाचा एक छोटासा ब्लॉग बनवावा. आणि हा ब्लॉग बनवत असताना मला एक खासियत दिसली निलभाऊची ड्रायव्हिंगची, की गाडीची जी ती चालवायची जी क्षमता आहे त्याची, तो चालवण्याचा जो स्पीड आहे तो एकदम खतरनाक असा स्पीड आहे गाडीचा. आणि चालवण्याची त्याची बुद्धिमत्ता, त्याचं कौशल्य, जो आपण शार्प ड्रायव्हर म्हणतो, तो शार्प ड्रायव्हर हा निलेश आहे. आणि म्हणून आम्ही त्याला ट्रिपला जाताना कधी त्याला मी सारखं बस त्याची खासियत असते मित्रांनो, की त्याला काय वाटत असतं, की त्याला वाटतं की आपण खरंच ड्रायव्हिंग त्याला फिरायची एवढी मौज म्हणजे हौस नाही. पण मित्रांनो, त्याच्या हातामध्ये गाडी आली ना की बस त्याला वाटतं आपण एकदम विमान चालवल्यासारखी गाडी चालवावी. आणि आम्ही पाठीमागे 3 जण बसलो होतो. मी, अक्षय, निलेश असे 3 जण बसलो होतो. डोळ्यावर फोकस चमकत होता म्हणून मी थोडंसं डोळं झाकल्यासारखे केले, तुम्हाला काय असं वेगळं वाटू नये. आणि काय झालं मित्रांनो, पोचलो आहे आम्ही आत्ता इथं जवळजवळ आता 2:15 वाजलेत, संध्याकाळच्या 2:15 वाजलेत. आणि येताना जे काय व्हिडिओ बघितले होते आम्ही, ते व्हिडिओ बघितले होते, निलेशने काय बघितले नव्हते. तर तो आता बघतोय व्हिडिओ. यार, तोंड का झाकले? तोंड तरी कुठं कर, झोप आली आता काय. झोप आता हा व्हिडिओ बघतोय, त्याला बघायला मगाशी मिळालेलं नाही. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट एव्हरीबडी. बरोबर 2 वाजलेत. 2 वाजताचा एक ब्लॉग बनवला आहे. एक मस्तपैकी छान रूम मिळाली आम्हाला. हे खाली झोपलो आहे मी आता. ठीक आहे, हे बघा, इकडे गेसगे आहे. पण गेसगेला लागली हागवण. काय झालं, हागवण लागल्यामुळे त्याला, आता तुम्हाला शब्द त्याचा हागवण म्हणजे, पण लागली त्याला हागवण, तो पळाला आणि झोपले होते 2 वाजले. आणि या बाजूला ही बेडवर झोपलेत अक्षय, झोपेत उठून बघा आहे का. आणि तर मस्तपैकी रूम आहे, वर फॅन बिन आहे, काय अडचण नाही, छान आहे. आता झोपायचं आहे. आता 2 वाजले, बरोबर 2 वाजले. 2 वाजता पोचले. लई झोप लागली, आता सटकून झोपतो. 7, 7:30, 8पर्यंत झोपायचे, उठायचं चालायचं. चला. आईच्या गावात गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ही 3 वाजल्यापासून जागा आहे. आईला बोलतंय किती झोपाव का नाही. 3 वाजल्यात 3 कंप्लीट आणि बोलतंय. तर उद्याच्याला म्हणलं मी नाही बोललो.